काय काय चर्चा झाली? मला एक मिनिट आपण एकत्र आहोत आणि सर्व पक्षाला आपल्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि पक्ष कसं वाढला पाहिजे याचा निर्णय घेण्याचा अधिकार हे आपल्या पक्षाला आहे. आणि महायुतीत जेव्हा सोबत काम करतो तेव्हा स्थानिक स्वराज्य निवडणुका हा विषय स्थानिकचा असतो. स्थानिकच्या नेत्यांना विचारून जो निर्णय घेतला त्यानंतर आम्ही तिथे एकत्र मंत्रिमंडळात काम करतो, तर आमचंही कर्तव्य होतं की त्यांना येऊन सांगणे की काय घडलेलं आहे आणि काय कारणामुळे आम्ही ही युती तिकडे करतोय. आम्ही एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. काय होती बहुतांची तुम्ही हे विषय बोलणं झालं नाही, काहीच नाही ना. स्थानिकांची निवडणूक आहे ही. म्हणजे स्थानिक नेत्यांनी आणि स्थानिक लोकांनी ठरवावं आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व लोकांनी वागावं, एवढंच आहे. त्यांना एकत्र येण्यासाठी बोलले नाही, बाकी काहीच नाराज झाले नाही, काहीच नाही. फक्त आम्हाला खुलासा करणं गरजेचं आहे, कारण की तिथे आम्ही मंत्रिमंडळात एक सोबत काम करतो. तो खुलासा करण्याकरिता आम्ही इथे आलो होतो. धन्यवाद. काय भूमिका आहे त्यांची? शिवसेनेसोबत निरंतर बोलणी सुरू आहे. स्थानिक पातळीवर जे नेतृत्व होतं, श्रीरंगदादा, अश्विनी नवले आणि बाकी सगळे लोक, ते 2-3 दिवसाआधीपर्यंत बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा आमची पुढे गेली होती. नागपूरलाही युतीकडे आम्ही वाटचाल करत होतो, परंतु मला असं वाटतं की त्यांच्या पक्षाचा विस्तार करण्याची भावना त्यांचे जे नेते आहेत बाजीरावजी यांच्या मनात होती आणि ते साहजिक आहे, त्यात काही चुकीचं आहे असं भाग नाही आहे. बाजीरावजींचं माझं जे बोलणं होत होतं त्याच्यामध्ये त्यांच्यावर कार्यकर्त्यांचं खूप जास्ती प्रेशर होतं की आपण जास्तीत जास्त जागा द्याव्या. आता अकोल्यात थोडीशी मॅथमॅटिकल अडचण अशी झाली की 48 जागा आमच्या, 8 शिवसेनेच्या, 5 राष्ट्रवादीच्या, 61 जागा तर विनिंगच आहेत. साधारणतः विनिंग जागा आपण ठेवायच्या या फॉर्म्युलावर जर पुढे जातो म्हटलं तर जागाच 19 उरतात आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित जागा आम्ही देऊ नव्हतो शकत. तरी मी आज दुपारी 3 वाजता फोन लावला, 4 वाजता फोन लावला, 5 वाजता फोन लावला. मात्र मला असं वाटतं थोडंसं त्यांना थोडा उशीर होऊन राहिला होता. आताही काही चर्चा बंद झाली अशातला भाग नाही आहे, परंतु संध्याकाळी 7:30 पर्यंत वाट पाहून मग शेवटी आम्ही आमचे यादी जी आहे ते संबंधित उमेदवारांना आम्ही आमचे निरोप देणं सुरू केले आणि ईबी फॉर्म दिले. आता अजून त्याच्यामध्ये काही घडामोडी घडल्या आहेत तर निश्चित स्वरूपात काही होईल, परंतु मला असं वाटते मैत्रीपूर्णकडे शिवसेनेची आमची वाटचाल राहील. प्रेमानं आम्ही आमच्या मार्गाने मार्गस्थ होऊ आणि त्याच्यामध्ये कटुता येऊ नये ह्या दोन्ही बाजूने पाडल्या जाईल असं मला वाटतं. कितनी सीटों पर मांग रहे थे? कितनी